दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतही प्रदूषण वाढले. नमस्कार. मनपा वृत्त 24 तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मुंबईतील गोवंडी परिसर अगोदरच प्रदूषित म्हणून ओळखला जात आहे. येथील हवेच्या खराब गुणवत्तेमुळे रोगराईचा धोकाही निर्माण झाला आहे. दररोज नागरिकांना श्वसनाचा त्रास, घसादुखी, डोळे जळणे, अंगदुखी आदी आजारांना सामोरे जावे लागत आहे. प्रदूषित वातावरण आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळकरी मुलांच्या आरोग्याची चिंताही आहे. या खराब हवेची कमी रोगशक्ती प्रणालीच्या घटकांवर अधिक परिणाम होतो. त्यामुळे शिक्षण विभागाच्या यांचा विचार करण्याची गरज असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. राजधानी दिल्लीचा हवेचा दर्जा निर्देशांक 381 वर पोहोचल्याने धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. तर आज मुंबई शहरातील गोवंडी हवेचा दर्जा निर्देशांक 192 वर पोहोचला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 150 ते 200 पर्यंतचा निर्देशांक आरोग्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 0 ते 50 पर्यंतचा निर्देशांक उत्कृष्ट हवा गुणवत्ता मानला जातो. परंतु गोवंडीची सध्याची हवेची गुणवत्ता 192 असून हा निर्देशांक अस्वास्थ्यकर मानला जातो. यामध्ये खराब हवेतील जंतूचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांच्या आरोग्यावर सहज परिणाम होत आहे. जर लोक आधीच आजारी असतील किंवा त्यांची तब्येत कमकुवत असेल तर ही खराब हवेची गुणवत्ता अशा नागरिकांसाठी घातक ठरू शकते.